आहेत। अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निघालेले आहेत याच विंटेज कार्स मधून प्रवासासाठी। पुन्हा जाऊयात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांच्याकडे। सुस्मिता, आपण बघतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आता विंटेज कार मधनं या प्रवासाला सुरुवात होणार आहे। आपण बघतोय की मुख्यमंत्री हे स्वतः या विंटेज कार मधनं प्रवास करत सुरुवात करणार आहेत मुंबईतील बहुप्रतीक्षित अशा कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याला। साधारणपणे 2 किलोमीटरचा टनेल यामध्ये आहे। या बोगद्यातनं ते प्रवास करणार आहेत। त्यानंतर पुढे हाजी अली आणि अमरसन अशा सर्व भागांमधनं पुढे जात या कोस्टल रोडला आपण बघतोय की सुरुवात होणार आहे। आणि या टनेल मधनं प्रवास करत असताना सुरक्षेच्या उपाययोजनांच्या बाबत सुद्धा ते आढावा घेणार आहेत। या रस्त्यामुळे आपण बघितलं तर मुंबईला, उत्तर मुंबईला दक्षिण मुंबईमध्ये जोडण्यासाठी लागणारं जे महत्वाचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे। केवळ 10 मिनिटाच्या अवधीत आपल्याला या टनेलच्या मदतीने, या कोस्टल रोडच्या मदतीने हे अंतर पार करता येणार आहे, ज्यामुळे तब्बल अर्धा ते पाऊण तासाचा जो ट्रॅफिकचा पॅच होता त्यावरती नियंत्रण आणण्यामध्ये यश आलेलं आहे। आणि आपण आता बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस हे आपल्या विंटेज कारच्या प्रवासाला सुरुवात करत आहे। या विंटेज कार मधनं ते पुढे जात आहेत आणि या प्रवासाला त्यांनी सुरुवात केलेली आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण बघतोय की या गाडीने ते या टनेलला पार करतील। या टनेलचा जो पहिला भाग होता हा वरळी ते मरीन लाईन होता, तर आता दुसरा भाग हा मरीन लाईन ते थेट प्रियदर्शनी असा असणार आहे। आणि याच पद्धतीने आपण बघतोय की आता या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आजपासून या मार्गिका सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुल्या होणार आहे। बिलकुल सुस्मिता, आपण ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय की या विंटेज कार मध्ये बसलेले आहेत। पुढे मुख्यमंत्री फ्रंट सीटवर आणि मागे दोन्ही उपमुख्यमंत्री या विंटेज कार्स मध्ये, आणि मागे इतरही नेते मंडळी बसलेत। मुंबईचे पालकमंत्री असतील ते देखील बसलेत आणि हे सगळेजण मिळून या कोस्टल रोडच्या या मार्गाची पाहणी करणार आहेत, ज्याचं लोकार्पण केलं जाईल। 90% जास्त काम पूर्ण झालेलं आहे, मात्र तरी देखील पाहणी केली जाते। अर्थात सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये नागरिकांसाठी हा कोस्टल रोड खुला देखील होणार आहे हा टप्पा, मात्र शनिवार रविवार उरलेलं काम सुद्धा केलं जाणार आहे। आणि ही दृश्य आता थेट आपण बघतोय। खास या 2 विंटेज कार्स आणण्यात आल्यात। याच कार्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि इतर नेते मंडळी कोस्टल रोडच्या या दुसऱ्या मार्गिकेची पाहणी करणार आहेत, ज्याचं लोकार्पण आता केलं जाणार आहे। 90% जास्त काम पूर्ण झालेलंच आहे, मात्र उर्वरित जे काम आहे ते शनिवार आणि रविवार या 2 दिवसात केलं जाईल। त्यामुळे नागरिकांसाठी सोमवार ते शुक्रवार इथून प्रवास करण्याची मुभा आहे। लाईन मध्ये घेऊ जाओ, आता कव्हर करणार आम्हाला। ए बाबा, आम्हाला कव्हर करणार तो, आता काय करताय? आणि कशाला इकडे घेतलं? सेंटरला घेऊ दे, सेंटरला। अरे जाऊ दे। पुन्हा जाऊयात, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे सुद्धा आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, हा दौरा सुरू झालेला आहे कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याच्या पाहणीचा मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या। हे आकर्षक गाडी आहे जी यासाठी तयार करण्यात आली आहे, या मागचा नेमका काय उद्देश आहे या विंटेज कारचा? आपण बघतोय की आता या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। पहिला बोगदा हा वरळी ते मरीन लाईन्स पर्यंत होता, तर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मरीन लाईन्सच्या लोटस जेट्टी पासून थेट हाजी अली पर्यंत हा जो बोगदा आहे तो असणार आहे। त्याच्या प्रियदर्शनी पर्यंतच्या 2 किलोमीटरच्या प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे। विंटेज कार मधनं स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सर्व नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण मार्गिकेच्या अनेक टेक्निकली आपण जर बघायला गेलं तर अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून हा टनेल बनवण्यात आला। त्या टनेलमध्ये आता मुख्यमंत्र्यांच्या या विंटेज गाड्या प्रवेश करत आहेत। उत्तर
मुंबई आणि दक्षिण मुंबईला जोडण्यासाठी या कोस्टल रोड आगामी करण्यात आलेलं होतं आणि युद्ध हे काम पूर्ण करण्यात आलेलं आहे. आणि आता आपण बघतोय की या दुसऱ्या मार्गी स्वतः मुख्यमंत्री प्रवास करत आहेत आणि आतमध्ये टनेल मध्ये जर आपण बघितलं तर सकार्डो टेक्नॉलॉजी टनेल मधनं प्रवास करताना स्पीड लिमिट असताना ती बोर्ड लावण्यात आलेले आहेत. आतमध्ये 11हून अधिक पासवे. सुस्मिता, आपण हे दृश्य दाखवतोय प्रेक्षकांना. कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातल्या या टनेलमधून प्रवास करतायत